एक फोटो तर खतरनाकच आहे म्हणजे. बापरे, या फोटोला तुम्ही किती मार्क द्याल मला सांगा. आणि त्याचे म्हणजे आमच्यापेक्षा सुद्धा त्या फोटोग्राफरचं विजन काय होतं हे आम्हाला नंतर मी समजून घेतलं. मी त्याला भेटलो नाहीच, मी भेटला तर मारच खाल्ला त्यासाठी. पण स्वाती इकडे गौरीहार, कार्टून वाटते की नाही, स्वाती इकडे गौरीहार पुसते, त्याच्या दृष्टीने तिच्या डोक्यात माझा विचार चाललेला मला बघ तर त्याच्या डोक्यात म्हणजे स्वातीच्या डोक्यामध्ये माझा विचार चाललाय गौरी हार पुसताना, म्हणून माझा इथे भावाला घेतलं. शेवटी भावाला म्हटलं चल वरती जाऊया, म्हणून वरती गेलो तर त्या काटदरे हॉलचं ते राहतात ना त्यांचं घर आणि ते गच्ची असं त्यांचं टेरेस एकत्रच आहे. म्हणजे तिकडे तुला लिटरली खोटं वाटेल, मी आता हे करून दाखवण्याचाच प्रकार आहे. म्हणजे हा झालं होतं असं की हाच कपडे घातले होते मी, एकीकडे लेंगा घातला होता मी असा व्यवस्थित आणि आणि आधी पहिले झब्बा घातला आणि तो लेंगा करायचा, तर म्हणून तो असा पकडला होता मी तोंडामध्ये हे आपलं तुझं झब्बा. आणि तेवढं ते काका अरे तुषार मला आहेर द्यायचं. म्हटलं आता नाका मी काय परिस्थितीमध्ये मी आता थांबा जरा, तू कपडे तर घालू दे मला. नाही मला जायचं काय. म्हटलं नका तुम्ही नका देऊ आहेर. म्हटलं जा तिकडे निघून जा. म्हटलं मी त्यांना हाकलून दिलं तिकडनं. मी परत उलटी चालत येत होते तेव्हा मला अचानक प्रचंड टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला आणि मी म्हटलं बापरे काय टाळ्या, आणि मला कळलंच नाही. मी गेल्यावर क्या लड़की है ये तो बॉम्ब है, क्या आवाज है, क्या आवाज की रेंज है, आपने स्टेज किया है. मी 4 वेळा सांगीन त्यांचं फक्त एवढंच की तो डिसिजन त्यांनी आम्हाला हनीमूनवरनं आल्यानंतर सांगितला म्हणून आम्ही शॉक झालो, असं ते वाक्य होतं. लोकांनी काय केलं, हाताला धरून बाहेर काढलं म्हणून अभिनेत्री शॉक झाली. अजिबात नाही. आम्हाला तिकडून आल्यानंतर सासूबाईंनी हे बसवून सांगितलं की तुम्हाला ही घराची किल्ली, म्हणजे ते घर चूज करण्याचाही अधिकार आम्हाला नव्हता. म्हणजे दोघांकडूनही काही ना काही शिकण्यासारखे. दादाचा एक वेगळा स्ट्रगल आणि खूप शून्यापासून तुम्ही दोघांनी सुरुवात केली. ऍक्च्युली बोलतात ना की लग्न एकदम असं स्टेप ही होते बिझनेस. प्रेम 14 फेब वगैरे आमच्यासाठी रोजच 14 फेब असतो. म्हणजे आठवड्यातले किती दिवस आम्ही एकमेकांच्या अजूनही प्रेमात असतो. म्हणजे अगदी डोळ्यात डोळे घालून स्प्लेंडरवरनं मला अजूनही आठवतं, स्प्लेंडरवरनं तुषार बरोबर लग्न ठरल्यानंतर अशी गाडी उडवत फिरलो होतो. आणि जुल्फे होती माझ्या नवऱ्याची आणि असे सिल्की केस होते मस्त आणि कलरफुल केस होते त्या तुषारचे आणि असे छान सिल्की. आणि तर त्याच्यामुळे ना मला अजूनही तुषार बरोबर बाईकवरनं फिरायला आवडतं. अजूनही मी त्यावेळेला मिठी मारून बसायची तशी बसते. सो प्रेम वेगळ्या पद्धतीने मला त्याला छान खाऊ घातलं तरीही मला 14 फेब साजरा केल्याचा आनंद मिळतो. रोज रात्री त्याच्या चेहऱ्याला मी बनवलेल्या क्रीम लावून दिलं तरी मला 14 फेब केल्यासारखा वाटतो. आणि मी खरंच सांगते, मी घरामध्ये वेगवेगळी क्रीम्स आमच्या दोघांसाठी बनवत असते आणि सगळं असं मी युट्यूबवर बघून वगैरे सुद्धा. आणि सगळ्या चांगल्या घरगुती गोष्टींपासून बीट पासून वगैरे असं चांगलं काय काय बनवते मी. आणि मला हवं असतं की त्याचं ते मालिश करून द्यावी वगैरे. मग तसं केसाला मालिश करून दिलं तरी मला 14 फेब साजरा झाल्यासारखा आनंद मिळतो. त्यामुळे तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती एवढा उजाळा आहे. त्याला बरं नसलं की त्याचे पाय दाबले, अगं स्वाती नको पाय दाबू असं तो म्हटला तरी मला त्याचा पाय दाबण्यामध्ये 14 फेब साजरा केल्याचा आनंद असतो. तो त्याने जेवताना एखादी गोष्ट तुषार पण सांगेल की जेवताना जर तुषार म्हणाला आता चटणी हवी होती ना एखादी, तर जेवण बाजूला ठेवून स्वाती नेहमी उठून त्याच्यासाठी गरम असू दे कसंही असू दे की मी जाऊन लगेच ती चटणी बनवणार. तो म्हणतो कशाला आता जेवता कशाला उठलीस, पण मला ते करून देण्यातही 14 फेब साजरा केल्याचा आनंद असतो. म्हणजे वेगळा मॉलमध्ये जाण्याचा आनंद किंवा वेगळं एखाद्या बारमध्ये एखाद्या पबमध्ये जाऊन 14 फेब आत्ताच्या काळाप्रमाणे करण्यापेक्षा मला या सगळ्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळे मला त्याचीहून राहण्यामध्ये जो आनंद मिळतो त्याच्यातच आम्ही 14 फेब साजरा करतो. आणि हे सगळं माझ्या वतीने पण सेम आहे. आणि आता माझं वेगळं म्हणणं असं काही नाहीये, आमचंही सेमच असंच आहे. म्हणजे तिची प्रत्येक गोष्ट माझ्याबरोबर असणारी ती सुखावणारी मला असते. पहिली गोष्ट म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीतला आनंद हा माझा आनंद असतो. आणि तिला ज्या काही गोष्टी आवडतात त्या सगळ्या मी तिला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न, जसं ती मला माझ्यासाठी करते तसंच मी तिला करण्याचा प्रयत्न. एक वर्ष असं होतं की मला 14 फेब माझ्या लक्षात नाही, पण आम्ही ना नेहमी आमचे वाढदिवस साजरे करतो. तर मला अजूनही आठवत आहे सलग माझ्या 10 वाढदिवसाला त्याने मला 10 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या केल्या होत्या. अरे वा, खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे
लोक रोज आणि ह्या गोष्टी देतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट पण investment होते, पण त्या होते. दृष्टीने आम्ही आणि, विचार केला. आमचं असं ठरलेलं आहे की त्याचा 11 ऑगस्ट माझा, 4 जुलै स्वराज्याचा, 8 नोव्हेंबर आणि 26 ऑक्टोबर लग्नाचा, या ज्या तारखा आहेत याला सोनं खरेदी करून आपण आपला वाढदिवस साजरा करायचा. मग ते ग्रॅम मध्ये असेल, अर्धा ग्रॅम असेल, छोटस असेल, 1 ग्रॅम, अंगठी असेल, अंगठी काही असेल, असेल, काही असेल, चेन करणं असेल किंवा काही असेल. म्हणजे एकदा तर म्हणजे एक तर वेळ अशी होती की आमच्या बँकेत पैसे नसायचे, पण 1 वर्ष बँकेत जाऊन चेन आणायची, बँक बंद झाली होती, दिवाळीचे दिवस होते. तर मी नुकता पेमेंट झालं होतं तर स्वराज्य साठी चेन खरेदी केली होती दिवाळीत. कारण दिवाळीला सुट्ट्या होत्या. त्या दिवशी काय झालेलं माहितीये, कार्यक्रम होता काहीतरी, स्वराज्याचंच काहीतरी मुंजीच्या वेळची गोष्ट साधारण असेल ती, आणि घरामध्ये तो दिवाळीमध्ये अरे बँकांना सुट्टी लागणार, आणि नंतर लक्षात आलं संध्याकाळी, म्हटलं आता नंतर नवीन घ्यायची चेन. म्हणजे तेही दिवस बघितले की जे बँकेमध्ये पैसे नव्हते, आणि तेही दिवस बघितले की आता मी चेन घ्यायला चाललोय, हेही पण दिवस बघितले. याचा अर्थ आम्ही उधळपट्टी केली असं नाही, तर ती माझी इन्व्हेस्टमेंट Investment झाली. ती माझ्यासाठी 14 फेब होती. खूप भारी, कारण इन्व्हेस्टमेंट आता नाही लोक गरजेची आहे. आणि आता खूप कमी लोक इन्व्हेस्टमेंट करायला मागतात, कारण चला पैसे तर उडवूया, बरोबर. हे न करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून त्या गोष्टी सांभाळल्यात की हो. पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. बरोबर. आणि माझं जे स्वप्न होतं की मला माझ्या पोराची मुंज खूप छान करायची होती. याचं कारण असं होतं की माझं लग्न, माझा साखरपुडा किंवा त्याचं बारसं हे फार घाईत झालं होतं. फार काय म्हणतात तसं उगाच सगळ्या गोष्टी उरक म्हणतो ना आपण, उरक पाडला तसं गेला झालं होता. होतं. सो मला ना माझ्या मुलाची मुंज छान करायची होती, आणि ते माझं स्वप्न पण ह्याने पूर्ण केलं. आम्ही पैसे साठवले, स्वराज्याच्या बारशाला जे पैसे आले ते डबल केले. त्याच्यानंतर त्या पैशामध्ये बँकेत ठेवून 10 वर्षात डबल करून, नाही 8व्या वर्षी म्हणजे केली, 8 वर्षात आम्ही त्याचे पैसे डबल तिप्पट केले, टाकून 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 त्याच्यात भर टाकून. आणि त्या पैशात आम्ही मुंज 3 दिवस वाडीला, नरसोबाच्या वाडीला केली. हो, ते पाहिला आम्ही, इंटरव्ह्यू पाहिला, ते खूप खूप मोठी, आणि सगळ्या नातेवाईकांना बोलवून आम्ही दोघांनी होस्ट करून, आमच्या बरोबरीने कोणी नसताना आम्ही दोघांनी येणाऱ्या जाणाऱ्याला कशाची कमतरता पडणार नाही, किंवा तिकडे राहायची सोय पासून ते 3 दिवस सगळं मॅनेज करणं, हे सगळं लावून व्यवस्थित मार्ग करून आम्ही दोघांनी कार्यक्रम ठरवून आम्ही दोघांनीच ती पूर्ण केली. आणि याचं कौतुक अजूनपर्यंत नातेवाईक, काही जवळचे नातेवाईक करतात. जवळजवळ माझ्यासाठी ते लग्नच होतं स्वराज्याचं. कारण अजून 20-25 वर्षानंतर पुढची पिढी लग्न करणार आहे की नाही हेच माहिती नाहीये. म्हणजे आमचा मुलगा तरी करेल असं संस्कार- वाटतंय हो. माझ्या संस्कारात मी काही कमी नाही पडणार. मी त्याला सांगितलंच आहे की आणि त्याला छान बायको आणायची हे माझं ठरलेलंच आहे. पण आपण काय गॅरंटी देणार 20 वर्षानंतरची, कारण आता सगळंच बदलत चाललंय. तर मला त्याचं हा सोहळा स्वतःच्या हाताने केल्याचा आनंद हवा होता, म्हणून आम्ही मुंज तशी केली. खूप भारी, ती कारण माझ्यासाठी 14 फेब होती. अच्छा, तुझ्या आठवणीतली 14 फेब. खूप भारी, म्हणजे ना असं ऐकताना खूप भारी वाटतं की तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून पण आणि आनंद 14 घेतला. मेला त्याची झाली होती मुंज. तो मी 14 मेची ती मुंज माझ्यासाठी 14 फेब ह्याच्यासाठी म्हणते की प्रेम म्हणता ना तुम्ही, 14 फेब हा प्रेमाचा दिवस आहे ना, मग माझ्यासाठी प्रेमाचे हे एवढे क्षण आहेत. मग ते प्रत्येक वेगवेगळ्या तारखांना घडलेले असले तरी तो माझ्यासाठी 14 फेबच झाली. ती तुमच्या ऍक्च्युली प्रेमाची गोष्ट आहे. व्याख्या आहे माझी. हो, कारण तुमचे खूप भारी आहेत मोमेंट्स आणि ऐकायला खूप भारी वाटतंय. मला एक विचारायचं, दादा तू काय असे जादू टोणे केलेत की ताई एवढी चेंज झाली? कारण मी आता फोटो पाहिला, किती वेगळी होती, आणि जसं तू म्हणालास ओढणी वगैरे हे घातली. आपण फोटोज पण बघूया, पण आधी सांग मला की तू काय केलंस? काही नाही, मी तो आपला पछाडलेला पिक्चर बघितला होता, माझा आत्मा तुझ्या, तुझ्या आत्मा माझा, तेच केलं मी, बाकी काही नाही केलं. कारण तू अगदी शांत झाला, लिस्नर झाला. ती ताई आपली, हा माझ्या मनातल्या गोष्टी मला सांगायच्या आहेत. तुला जे आधी मिळालं नाही करायला, तू ती आता खूप छान रीतीने पार पाडते. आपण फोटोज बघूया का तुमचे? Yes, of course. आता सगळ्यात कॉमेडी अल्बम दाखवते मी. हो हो, जो तू मला दाखवलेला आणि आहेस. हे आजकालच्या मुलांनी लक्षात ठेवा, हे जर का आमचे अल्बम तुम्ही बघितलेत तर आयुष्यात तुम्ही फोटो कधीच काढणार नाहीत. अगं बाई, आमच्या लग्नाचा फोटोग्राफर म्हणजे तेव्हा पण आम्ही ऍक्टर होतोच की, हो. तो पण काम करत होता. पण तुला सांगते, हा नवीन आपण तुमच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊ, सुरू करूया. ह्या उजाळा अल्बम उघडायच्या आधी सांगतो, हा उजाळा म्हणजे आमचा एक हास्यपट म्हटलीस तरी चालेल. ताईने मगाशी दाखवला एक फोटो.
चालेल. अतिशय कॉमेडी काढलेत. आम्हाला त्यावेळेला फोटोग्राफर, आजकालच्या मुलींप्रमाणे फोटोग्राफर, प्री वेडिंग वगैरे असलं काही त्यावेळेला नव्हतं. वेळ पण नाही मिळाला आणि पैसेही नव्हते, सगळ्याच गोष्टी Correct. बरेच आणि काय त्यामुळे जो माणूस रस्त्यावर भेटला त्याच्याकडनं फोटो काढल्यासारखे झालेले आहेत ते फोटो. दाखव, खरंच दाखव. म्हणजे साधं फोटोचं दुकान असतं त्यांच्याकडनं काढलेले फोटो आहेत आणि ते इतके कॉमेडी आहेत की आता थांब, असं नको, एवढं सगळ्यावाला नको, आधी आपलेवालाच दाखव, ते महत्वाचं आहे. नाही ओपन आहे. अरे बापरे, ताई किती वेगळी दिसते. नाही, ताईला मेकअपच नव्हता केला मी लग्नात. या फोटोला बघ, आम्ही कुठे काढले ते फोटो, स्टेजवर काढलेल्या फोटोला क्रॉप करून त्या माणसाने या पद्धतीने आमचं फोटो, कुठेतरी रस्त्यावर एक लॅम्प आहे त्याच्या खाली उभे होत, असे कुठेही काही चित्रकारी केलेली आहे. हे बघ ना. हा म्हणजे का, म्हणजे आम्ही काय असं सांगितलं बॅनरवर जे असतात ना आपले शुभेच्छुक वगैरे, तसं ते लावलेत त्यांनी तिथे. त्याच्यानंतर हे बघ, हे इथे दादाचा फोटो तर मंगळसूत्र घालताना फोनवर बोलताना वगैरे पण आहे, नाक वाकडा केलेला फोटो आहे, नाक खाजवताना वगैरे असे फोटो त्या माणसाने काढलेत. सगळे कॉमेडी फोटोज आहेत आमचे. दादा जुन्या पिक्चरचा हिरो हे बघ, दिसतोय. हा बघ दादा, पूर्वीचा तुषार. म्हणूनच म्हणाले. मी पण बघ, अरे ची सुंदर दिसत होते तुम्ही. कसे दिसतोय पण. मेन फोटो पुढे. बरं, ते फोटोग्राफरनी पण एखादी पोज वगैरे सांगावी असं काहीतरी असतं की नाही? अरे कॉमेडी फोटो नंबर 1. हा फोटो मी या बॅकग्राऊंडला इथे काढलेला होता, या बॅकग्राऊंडला इकडे असा, या बॅकग्राऊंडला, आणि ते गाडीवरती हात ठेवून हा फोटो मी काढला होता. हा फोटो तो त्यांनी क्रॉप करून बरोबर स्वाती गौरीहार पूजत होती, तो माझा खांद्यावर हात म्हणून असा पाहिजे म्हणून त्यांनी त्याची क्रिएटिव्हिटी दाखवली आणि हात गीत कापून वगैरे लावले त्यांनी माझा. त्यांनी ते एकदम असे, आता जे लोक करतात ना ते फक्त भिंतीवर चिटकवण्यासाठी, तसे काढतात ते. म्हणजे एआयचा शोध बहुतेक ह्यांनीच लावलाय असं. तो हे कुठे गेला? तृप्तीचा ना? हा बाबा इकडे कापून लावलाय. नाही, त्याच्यावरती मी पण आहे. एक फोटो तर खतरनाकच आहे म्हणजे. बापरे, या फोटोला तुम्ही किती मार्क द्याल मला सांगा. आणि त्याचे म्हणजे आमच्यापेक्षा सुद्धा त्या फोटोग्राफरचं विजन काय होतं हे आम्हाला नंतर मी समजून घेतलं. मी त्याला भेटलो नाहीच, मी भेटला तर मारच खाल्ला तरी. पण स्वाती इकडे गौरीहार, कार्टून वाटते की नाही, स्वाती इकडे गौरीहार पुसते, त्याच्या दृष्टीने तिच्या डोक्यात माझा विचार चाललेला कापलीये मला बघ. तर त्याच्या डोक्यात, म्हणजे स्वातीच्या डोक्यामध्ये माझा विचार चाललाय गौरीहार पुसताना, म्हणून माझा इथे फोटो आहे. अरे बापरे. आणि माझी बहीण खुश झाली दादाचं लग्न म्हणून ती मला मुंडळामध्ये तुमची स्टोरी क्रिएट केली तरी असा त्यामुळे लावला असेल फोटो. म्हणजे हे काय असं असू शकतो का फोटो? बरं, हा जो फोटो दिसतोय याच्यामध्ये असंख्य जनसमुदाय दिसतोय सगळ्यांना. हा तो त्यांनी कापून लावलेला आहे. हा कापलेले फोटो आहेत हे. आणि सगळ्यात गंमत म्हणजे त्यांनी काय केलंय की लोकांचे जे फोटो काढलेत होते 150च माणसं, ती उलटी पालटी या बाजूनी त्या बाजूनी काढून त्यांचेच फोटो असंख्य जनसमुदाय, 1000-2000 लग्न लोक असतील, असे वेगवेगळे ठिकाणाहून कापून त्याने सगळे जोडून एवढं मोठं करून त्याचा मॉप तयार केला दिसला पाहिजे मॉब लग्नातला. लग्नातला मॉब दाखवण्यासाठी त्याने एवढी जनसमुदाय तयार केला आमच्या. आणि त्या कार्यालयावाल्यांना तर मला अजूनही सांगायचं, ह्या अशा मुंडवळ्या कोण देतं का? एवढ्या म्हणजे काय बटबटीत असलेल्या फुलांच्या त्या मुंडावळ्या त्याला सारख्या तोंडात येत होत्या तुषारला. आणि त्यामुळे तो एक फोटो आहे आमचा लग्नातला, जेवतानाचा फोटो आहे तो. त्या जेवताना त्याच्या तोंडात आली म्हणून त्याने ते सगळ्या कानाच्या मागे टाकल्या होत्या. हे बघ, अरे वा, ते इतकं कॉमेडी दिसत होतं. तुषारने कानाच्या मागे मुंडावळ्या असे कसे फोटो काढले बघ. इथे बघ, इथे तर क्लिअर दिसतंय बघ. बाप रे बाप, हे जे काय आहे हे असे फोटोज, तोंड वेडी वाकडी काहीतरी आपलं खाताना करून वगैरे कशाला इथे पण. वा. आणि हे सगळं हे बघ इकडे पण कापलेत, हे बघ हे कापलेले फोटो आहेत सगळे. आणि सगळ्यात हाईट त्या मागे बघ, राजमहल मध्ये स्वप्न राजमहल. तुमचं लग्न आत्ता झालं राजमहल मध्ये, माझं बघ क्रिएशन बघ. तुम्ही नंदा मॉल मध्ये जाऊन केलं, आम्ही इकडे बघा किती राजमहल मध्ये.
ते का म्हणजे कशाच आहे, कोणी सांगितलेलं आहे त्याला करायला मला बरं माहिती नाही. हे फिल्मचं काय ठेवलं तर काम ह्या क्षेत्राशी इंडस्ट्रीमध्ये हा आहोत म्हणून related. त्याचं त्याने ते डोकं लावलं की बाबा रील बिल मध्ये. हा ते झालं. त्याच्यानंतर बघ आता हे- इकडे कुठे तुला माझा मेकअप दिसणार नाही कारण मेकअप करायला वेळच नव्हता. हा बघ, हा फोटो बघ, फोनवरती बोलताना कोण फोटो काढतो असं तोंड आहे बघ कसं आहे काय. बरं एक याच्याशी रिलेटेड आहे किस्सा की लग्नामध्ये पाडवा भाऊबीजला लग्न केल्यामुळे जी घाई झाली होती लोकांची भाऊबीज करायला हा, तो जायची, मला सांगायचा की तो किस्सा हा सांगेल की काय घडलं होतं लग्नात. काय झालं होतं. जनरली वधू आणि वराच्या 2 रूम असतात. हो. तर ह्यांची रूम जी होती ती वधूची ती स्टेजच्या बाजूला होती, पण आमची पहिल्या मजल्यावर का दुसऱ्या मजल्यावर अशी कुठेतरी होती ती रूम, मला आठवतच नाही का खाली दुसरीकडे कुठेतरी होती. तर मी गेलो मला चेंज करायला, तर लग्न लागलं म्हटल्यावरती ते सगळ्यांना घाई असते त्यामुळे आम्ही पटकन चेंज करून उभं राहायचं. तर त्याच्यासाठी उभं राहण्यासाठी म्हणून मी अरे मला आतमध्ये घ्या मला आतमध्ये घ्या, मला माझ्याच रूम मध्ये मी मला चेंज करत आहे. थांब रे तुझं होईल, अरे तुझं होईल का माझं म्हटलं मला. बायका आतमध्ये साड्या चेंज करत होत्या लग्नाच्या, ह्याच्या आई असेल, सगळ्या मावश्या, नातेवाईकाच्या काकू, बायका. सगळे नातेवाईक, म्हणून ह्याला बाहेर उभा केलेला आणि यालाच कपडे बदलायला देत नव्हते. अहो खाली बोलवलंय मला, नाही म्हणे तू थांब रे तुझं होत राहील, आमच्या तुला साड्या नेसून नाही होणार. खोटं वाटेल, मी माझ्या भावाला घेतलं शेवटी. भावाला म्हटलं चल वरती जाऊया म्हणून वरती गेलो. तर त्या गच्चीत. काटदरे हॉलचं ते राहतात ना त्यांचं घर आणि ते गच्ची असं त्यांचं टेरेस एकत्रच आहे म्हणजे तिकडे. तुला लिटरली खोटं वाटेल, मी आता हे करून दाखवण्याचाच प्रकार आहे म्हणजे हा. झालं होतं असं की हाच कपडे घातले होते मी, एकीकडे लेंगा घातला होता मी असा व्यवस्थित आणि एका पायात हा लेंगा. आणि माझ्या आधी पहिले झब्बा घातला आणि तो लेंगा करायचा, तर म्हणून तो असा पकडला होता मी तोंडामध्ये हे आपलं तुझं झब्बा. आणि तेवढं ते काका अरे तुषार मला आहेर द्यायचं म्हटलं आता नाका. अहो मी काय परिस्थितीमध्ये आहे, मी आता थांबा जरा तू कपडे तर घालू दे मला. नाही मला जायचं काय म्हटलं नका तुम्ही नका देऊ आहेर, म्हटलं जा तिकडे निघून जा म्हटलं. मी त्यांना हाकलून दिलं तिकडनं माझ्या गच्चीत कपडे आहेर तर घालून- द्यायला आले होते काका. तुमची काय शोधत मला. वेगळीच. अरे काय म्हणजे मी कपडे घालतोय, एक तर मला जागा नाही कपडे घालायला, त्याच्यात सुद्धा मी कपडे घालायचा प्रयत्न करतोय, एका हातामध्ये असं पकडलंय आणि लेंगाची नाडी बांधतो आणि मला आहेर द्यायला. तर काय बाबा लोक. पण प्रत्येक लग्नाचे काही ना काही किस्से असतात. Danger, तुमचा danger, danger. हा एकदम फनी किस्सा होता आहे का. 1 मिनिट इथे काहीतरी वेगळा फोटो बघितला मी, ते गेला तू. हा. त्यावेळेला असं ना एका थम्सअप मधला 2 स्ट्रॉ घालून वगैरे काहीतरी बावळटपणाचं ते आणि दोघांनाही आम्हाला ते येत नव्हतं हे, म्हणजे काय चाललंय दोघांचं काय कळत नव्हतं. शेवटी आम्ही तशीच बाटली बाजूला ठेवली. पण सांगायचा उद्देश काय की ते एका ह्याच्यातनं प्या म्हणून कंपल्सरी दिलं होतं इकडे, आणि हा सगळ्यात हिट फोटो. हा अरे. त्यात म्हणजे त्याचं म्हणणं सांगतो, माझं म्हणणं नाही. आता लोक लगेच म्हणतील तुझं असं कसं म्हणणं, म्हटलं नाही त्याचंच म्हणणं आहे हे. त्याचं म्हणणं असं की समजा काही पुढे मागे झालं तुमच्या आईवडिलांचं तर हे डायरेक्ट फोटो लावा. अरे बापरे. हे व्हिज्युअल करून त्याने हे माझ्या त्याने लग्नात असे 21 फोटो वर्षापूर्वी हा फोटो हे फोटो बनवला. बनवलेले आहेत. कारण म्हणजे त्या आई वडील म्हातारे झाले नाहीत असं त्याला दाखवत असेल बाबा, नाही ह्या तरुणपणातलाच फोटो त्याला द्यायचा असेल आम्हाला फार घालायला समजा. सॉरी असं हा पण- हे जोक सपाट, पण एखादा फोटोग्राफर असा कसा विचार करू असे कसे शकतो फोटो काढून देतात आई वडिलांचे. आई वडिलांचा फोटो फ्रेम सकट करून वगैरे, आणि वर हे कारण दिलं त्याने. म्हणजे विचार करा की त्यावेळेला किती रॅन्डमली फोटोशूट होत असेल. त्याला अर्थच नव्हता म्हणजे काय त्या काहीच अर्थ फोटोशूट. नाही ना. पण जो कोणी फोटोग्राफर बघत असेल बापरे. नाही तो नसेल बघत आता तो. तो हिंमतच नाही करणार. त्यांनी धंदा सोडला असेल त्याच्यानंतर. तुमच्या इंटरव्ह्यू नंतर नक्की तो विचार करेल. आणि हे आमचे मंगळागौरीचे फोटो. माझी हे जरा मंगळागौर त्यातल्या झाली त्यात होती. त्यातल्या त्यात बरे फोटो. त्यातल्या त्यात तुम्ही बरे. भांडून फोटोग्राफर जरा बरा बघितला होता मी. मावशीचे आणि हिचं मंगळागौरीचं उद्यापन एकत्र आम्ही केलं होतं. स्वातीताई बापरे. हे बघ, मी कशी दिसत होती. सुंदर दिसत होती राणी मुखर्जी. अशी दिसत होते मी. खूप सुंदर. आणि इतकी साधी, म्हणजे बघा साधेपणा चेहऱ्यात होताच. आणि त्यावेळेचे फोटो आहेत, हे असे फोटो आहेत त्यावेळेचे. खूप छान. मग भरवतांचे वगैरे फोटो. किती बारीक होतो आम्ही दोघंही, कसे छोटे छोटे होतो. गंमत वाटते मला आता. हा बघ. अच्छा हा हे डान्स ते तुम्ही म्हणत होता ते ना? हा ते लग्नातला डान्स वेगळा. हे फुगडी मंगळागौरी होती ना. हा, हे मंगळागौर. मंगळागौर, ओके. हे बघ, हा दादा बघा कसा दिसतो. अरे दादा, अरे, जवळजवळ अंबानीचा मुलगा आहे. मी तेच म्हणत होते आता. खूप वेगळा दिसत होता आणि चेंजेस बरेच खूप होतात होतं ते. बघ. म्हणून या वयात लग्न करायची, म्हणजे असे फोटो मिळतात. म्हणजे असे नको, पण इन जनरल. हा बघा, हा एक सागोड फोटो आमच्या दोघांचा. जसे मगाशी ताईचं वर्णन केलं होतं की ती ओढणी वगैरे सेम तसाच हो. लुक आहे. हो. अशी राहायची मी त्यावेळेला, पण असा ओढणी कायम बांधलेली अशी, ही अशी होते मी पूर्वी.
जेवतांचे हे बघ. मला हा फोटो खूप भारी वाटलाय, आवडलाय. अगं इतकी दमले होते मी ऍक्च्युली, कळत न कळत तेव्हा झी मराठीची जी सिरियल होती त्याचं शूट करून दुसऱ्या दिवशी ही मुंज होती, मुंज काय म्हणते, मंगळागौर होती. तेव्हा मी मंगळागौरीला आले होते आणि माझे पाय इतके दुखत होते, दिवसभर नाचले होते मी. तेव्हाचे आहेत हे फोटो, दमले होते पार. हे बघा खूप छान आहेत. त्यातल्या त्यात जरा हे फोटो आमचे बरे आहेत. हा त्यातल्या त्यात. सुसह्य. मग त्याच्यानंतर आम्हाला थोडी अक्कल आली होती की आपल्याला चांगला फोटोग्राफर बघायला पाहिजे, नाहीतर इथे परत वाट लागेल. आणि आपल्या ज्या स्मृती ठेवाव्यात, छान जपून ठेवाव्यात, अशा आपल्याला कैद करून ठेवण्यासाठी चांगला फोटोग्राफर शोधणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग हे हळूहळू आम्ही खूप बोर झालो की आम्ही हा आमचा जुना अल्बम त्याच्या आणि खूप एन्जॉय करतो. खूप एन्जॉय करतो आम्ही. आताच्या मुलींच्या जसं एक्सपेक्टेशन असतात की आपल्या नवऱ्याने अशीच एंट्री मारली पाहिजे आणि असंच डोळ्यामध्ये असं अश्रू वगैरे बघितले पाहिजे मी एंट्री मारल्यावरती, किंवा मुलांचे एक्सपेक्टेशन असतात की माझी जी होणारी बायको आहे तिने खूप सुंदर नटून अशी हळूहळू हळू चालत यावी, आणि काही जणांचं असं पण इच्छा असते की डान्स करत यावं. तसे तुमच्या काही इच्छा होत्या का? आम्हाला इच्छा प्रकट करायला नव्हतंच काही त्यावेळेला. कोणी- मी हिला खाली फोन, स्वाती मी आलोय बरं का, असं असा त्याने मला असं मी सकाळी फोन केला होता. 6:30ला 6:30ला फोन फोन केला केला होता होता तिला. कार्यालयात. म्हटलं हो अरे मी तयारी करतेय असं मी बोलले होते, मला अजूनही आठवतं. त्याने मला 6:30 वाजता सकाळी, आणि कसलं काय एंट्र्या मारायच्या त्यावेळेला. माझं लग्न एकतर आम्ही राहत होतो डोंबिवलीत, पण लग्न झालं बदलापुरात. का तर आमचा मोठा फ्लॅट होता म्हणून तिकडे हा. पाहुण्यांचं येणं जाण्यासारखं आलं समजा, तर मग जागा राहायला तर पाहिजे. त्यांचं तिकडे घर होतं, आमचंही घर होतं, आणि त्याच्या आईचं असं म्हणणं होतं की तिकडे आमचा मोठा फ्लॅट आहे तर लोक आली तर आम्हाला तिकडे उतरवता येतील, म्हणून तिकडे ते लग्न केलं होतं. आणि फाटक क्रॉस करून गेल्यानंतर आमचं लग्नाचं कार्यालय त्याला ब्रिज होतं. नव्हता, रेल्वे फाटक होतं पलीकडे. फाटक. त्या 4 ट्रेन जाईपर्यंत आम्ही सकाळपासून रिक्षात बसून होतो. माझ्या लग्नात मी रिक्षातून गेले होते. कसल्या एंट्री आणि काय. आणि त्या फाटकाच्या बाहेर मी याला फोन करते, अरे तुम्ही पोहोचला नाहीत ना, कारण म्हटलं असा असा प्रॉब्लेम झालाय, फाटकाला एवढ्या गाड्या आहेत की म्हटलं मला त्या बाजूला येताच येत नाहीये. आणि त्यामुळे जवळजवळ अर्धा तास फाटक उघडेपर्यंत आम्ही या बाजूला रिक्षात बसून होतो. अरे बापरे. त्यामुळे कसल्या आणि एंट्री काय. तेव्हा म्हणजे मी म्हणतो परत तेच म्हणतो की त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्याच. नव्हत्याच. प्री वेडिंग वगैरे 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 असं काहीही नव्हतं. हे आणि इव्हन आता लग्नामध्ये गेल्या एकमेकाला 10-15 आम्ही वर्षापासून बघितलं तर तेव्हा सुद्धा मला त्याच्याकडे बघायला वेळ नव्हता आणि त्याला माझ्याकडे बघायला वेळ नव्हता, कारण ती गुरुजीच इतके मागे लागले होते हो. आमच्या की चला चला लवकर ते हे करायचं ते करायचं, कारण आमचा लग्नाचा मुहूर्त 10-15चा होता. 10:15 आजकाल मुलं 12-12:30चा वगैरे मुहूर्त करतात. माझ्या वेळेला लग्नाचा मुहूर्त 10-15चा होता. 10-14च्या प्रीती योगावर झालेले हा, हो, 10-14, सॉरी माय मिस्टेक, 10-14चा मुहूर्त होता. आणि त्यामुळे काय झालं की एवढ्या लवकर लग्न म्हणजे त्याच्या आधी आणि विधी व्हायला लोकांना घाई पाहिजे. परत जायची सगळी, त्यामुळे पाडवा आणि भाऊबीज असल्यामुळे लोकांना अगं, पहिले तिकडे जायचं होतं. इतकी घाई की लोक माझ्या दरवाजा वाजवत होते, मी आंबाडा बांधते, मी मेकअप, मला ती बाई चल आता करते. बाहेर, चल आता बाहेर. शेवटी मला माझ्या सासूबाईंनी बाहेर काढलं की तू आता बाहेर नाही आलीस तर लोक आता निघतील सगळे, निघून निघून जातील, जाणार तर बरोबर. ये. आणि मला त्या पण बसायला देईनात, लोकही बसायला देईनात. त्यामुळे मी विदाऊट, म्हणजे तुम्ही आता फोटो पाहिले असतील तर विदाऊट मेकअप, मी पावडरही लावली नव्हती, लिपस्टिकही लावायला मला वेळ मिळाला नाही माझ्या लग्नात, आणि मी येऊन उभी राहिली. पण ह्या सगळ्याची भरपाई आधीच येत्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त होणार अजून आहे. 2-3 वर्ष आहेत त्या गोष्टीला, पण त्याच्यापासून आम्ही जय्यत तयारी चालू केलेली आहे. आणि आम्ही पुन्हा एकदा लग्न करणार आहोत असं म्हणतोय. बघा, ब्रेकिंग न्यूज आहे मराठी मनोरंजन विश्वामध्ये. स्वाती देओल आणि तुषार देओल करणार आहेत लग्न. आता 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 याच्यावर ट्रोल नको व्हायला की स्वाती कोणावर करणार आहे, तुषार कोणावर करणार आहे. नाही बाबा, स्वाती आणि तुषार देवल हे देवल कुटुंबीय दोघं एकमेकांशीच लग्न करणार आहे. येस, टचवूड, तुम्ही असेच छान राहा. ट्रोल वरून आठवलं की मध्यंतरी एका इंटरव्ह्यू मध्ये जसं तू एक वक्तव्य केलं होतंस, खूप छान होता तो इंटरव्ह्यू, पण लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला आणि वेगळ्या खूप गोष्टी झाल्या. त्याबद्दल तुला काय म्हणायचंय? तोच मुद्दा की मी असं म्हटलं होतं की आमचं लग्न झालं आणि लग्नाच्या 6व्या दिवशीच आमचा असा डिसिजन झाला की म्हणजे सासूबाई किंवा सासऱ्यांनी माझ्या असा निर्णय घेतला की तुम्ही थोडं वेगळं राहिलं पाहिजे का, तर आमचं फील्ड तुमचं फील्ड वेगळं आहे आणि त्यामुळे तुम्ही वेळेवर येऊ शकणार नाही आणि आम्हाला वेळेवर निघायचं असतं, साहजिक आहे. त्यांचं एक सेट लाईफ होतं. सो असं असताना आपण एकत्र राहून मग ती वादावादी वगैरे होण्यापेक्षा तुम्ही
वेगळं राहिला तर तुम्हाला तुमचं लाईफ जगता येईल आणि स्पेस मिळेल आणि तुम्हाला. स्पेस मिळेल, नवीन लग्न आहे, जबाबदारी नवीन जोडपं आहे. कळेल. आणि मुळामध्ये तेव्हा मी अजूनही सांगते की त्यावेळेला तुषारचं चाळवजा बिल्डिंग मध्ये घर होतं, तिकडे 1 रूम किचन मध्ये आई वडील बहीण भाऊ 4 राहायचे. अशा वेळेला तिकडे मी पण येऊन राहायचं, तर ती स्पेस तुम्हाला मिळणार नाही, हा त्यांचा तेव्हा विचार होता. म्हणून त्यांनी मला आणि तुषारला हे केलं की तुम्ही वेगळीकडे राहा. याचा अर्थ हाताला धरून बाहेर काढलं वगैरे, जे काही ट्रोल केलं लोकांनी, काय वाटेल ते लिहिलं, तसं काहीही झालेलं नव्हतं. मी 4 वेळा सांगीन, त्यांचं फक्त एवढंच की तो डिसिजन त्यांनी आम्हाला हनीमूनवरनं आल्यानंतर सांगितला, म्हणून आम्ही शॉक झालो, असं ते वाक्य होतं. लोकांनी काय केलं, हाताला धरून बाहेर काढलं म्हणून अभिनेत्री शॉक झाली. अजिबात नाही. आम्हाला तिकडून आल्यानंतर सासूबाईंनी हे बसवून सांगितलं की तुम्हाला ही घराची किल्ली, म्हणजे ते घर चूज करण्याचाही अधिकार आम्हाला नव्हता, तो त्यांनीच चूज केलं होतं, त्यांनीच बघून ठेवलं होतं, त्यांनीच ठरवलं होतं. इव्हन तुषारलाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं, इव्हन माझ्या घरच्यांनाही माहिती नव्हतं. सो आमच्या दोघांसाठी ते शॉकिंग होतं, कारण मला एकत्र कुटुंबामध्ये राहायची सवय होती आणि आता एकदम दोघांनी करायचा संसार, असा तो जो शॉक असतो तो शॉक होता. पण उलट मी तेव्हाही म्हटलं आणि आत्ताही म्हणते की तो त्यांचा डिसिजन आज तागायत आम्हाला उपयोगाला आला, की आम्ही एकमेकाला समजून घेऊ शकलो, आम्ही एकमेकांवर उत्तम संसार करू शकलो. आणि त्या एका डिसिजनमुळे आज आमचं घर झालं, आमच्या गाड्या झाल्या, आज आमचं स्वतःचं असं हे झालं. त्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना काही एक शब्द पुरेसा असतो की त्याचंच काहीतरी मोठं करून दाखवायचं. आणि मी ते ट्रोल करणं, ज्यांना काही काम धंदा असतो ना, ते लोक फक्त मोबाईलवर बसले, त्यांना फक्त काहीतरी बोलायचं म्हणून ते टाइमपास चाललेला असतो. ट्रोलरकडे मी लक्ष देत नाही. हा, त्यामुळे ते जे आहे ना की असं का झालं वगैरे, म्हणजे मला तेव्हा माझ्या मावस सासूबाईंचा कॉल आला आणि त्यामुळे म्हणलं, अगो मी बघितली मुलाखत, त्याच्यात तू काहीच बोलली नाहीयेस, असं मग का लोक एवढं ट्रोल. मी म्हणलं आपण मजा घ्यायची या सगळ्या गोष्टींची, तुम्ही पण घ्या, मी पण घेते. तर ते पण इतके त्या पण इतक्या हे आहेत, स्पोर्टिंगली त्यांनी ते घेतलं. नशीब त्या लोकांनी ते स्पोर्टिंगली घेतलं. एखाद्याच्या संसारामध्ये वाट लागेल ना या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे ट्रोल करताना, एखाद्याच्या बद्दल वाईट बोलताना 4 वेळा विचार केला पाहिजे की आपण वक्तव्य काय करतोय. कारण आमचा म्हणणंच आहे, बघ, मला जर एखाद्याबद्दल वाईट बोलायचं तर मी तरी, मला वाटत नाही मी घाबरणारी बाई आहे, मी बिनधास्त मुलगी आहे. मला एखादी गोष्ट नाही आवडली तर नाही आवडली. जे न्यूज करणार आहेत त्याने सुद्धा थोडंसं भान राखून न्यूज करावी त्या गोष्टीची. आणि मला जर एखादी गोष्ट नाही आवडली तर मला नाही आवडली हे म्हणण्याचा अधिकार मला लोकशाहीत आहे. सो मी हे बोलूच शकते किंवा मला ही व्यक्ती नाही आवडली, ती व्यक्ती माझ्याशी असं वागली, हे मी बिनधास्त आत्ता सुद्धा कॅमेऱ्यासमोर बोलू शकते. पण मला त्याची गरज वाटत नाही किंवा मी ते एवढ्या मोठ्या पद्धतीने मांडलेलंच नाही. मी कोणाची नावच घेतलेली नाही किंवा कोणामुळे माझं काही वाईट झालं असंही मी म्हटलेलं नाही. पण त्यावेळेला ते ट्रोलिंग केलं, ते काय वेडेपणाच सगळा होता. माझ्या घरच्यांनी स्पोर्टिंगली घेतलं, माझ्या सासरच्यांनी घेतलं, त्यामुळे मला काही त्याच्यात फरक मला तरी नाही पडला. पण आणि मुळात मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना, विषय येतो कुठे. आणि मुळात भक्कम आधार माझा नवरा, माझ्या नवऱ्याला इत्तमभूत गोष्टी सगळ्या आमच्या आयुष्यातल्या माहिती असल्यामुळे कोणी किती काही म्हणो, कोणी किती ट्रोल करो, कोणी कोणाबद्दल काही अफवा पसराव, आम्हाला काहीच फरक पडत नाही. खूप भारी, छान आणि असं ठाम असं स्टेटमेंट दिलंय तुम्ही दोघांनी की नाही फरक पडत आहे, बट स्टील जपून केलं पाहिजे असं तुम्ही म्हणता. ते खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्याच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होणार असतो. लोक डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात त्या गोष्टींमुळे, की काही होऊ शकतं. आणि माझं म्हणणं असं ना की प्रत्येकाला स्वतःला जगण्याचा अधिकार आहे, तर त्यांनी कसं जगावं हे ट्रोलर्सनी ठरवू नये. तुम्ही काय करता हे आम्ही बघायला येतो का, किंवा आम्ही त्याच्यावर कमेंट करतो का? नाही, तो तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. होतं काय माहिती, सोशल मीडियामुळे ना त्यांना सोप्या झाल्यात गोष्टी पटकन पोचायला, त्याचा ते गैरफायदा घेतात. की माझी कमेंट दिल्यावरती मग अजून त्याच्यावरती लोक 4 कमेंट देणार, मग बरं ते त्यांच्याच चाललेलं असतं. ज्याच्याबद्दल त्याच्यावर लोकांनी त्यांच्या कमेंट्स, म्हणजे मी कमेंट्स वाचून आम्ही दोघं हसत होतो. काही लोकांनी तर ही तर पुण्यात राहते, हो यांचा मुलगा अमुक शाळेमध्ये, म्हटलं काय संबंध पुण्यातल्या शाळेत आहे. मी म्हटलं मी मुंबईत, लोक म्हणजे असे काही बिनधास्त त्याच्यावर पण चर्चा करतात की ही आमच्याच इथे राहते. अरे माझा तुमच्याशी संबंध नाही, तुम्हाला, मी मुंबईत राहणारी बाई, इतके वर्ष मी मुंबईत राहतेय, माझा पुण्याशी राहून पण संबंध नाही. जाणं येणं असलं फार तर ते पण कामानिमित्त, नाही तर मी पुण्यातही जात नाही, कारण पुण्याचे ते पाट्या आणि ते सिग्नल्स मला आवडत नाही.
ते कोणालाच आवड. आता तू पुण्यात होतेस तेव्हा तुझं असं काही झालं का नाही, कारण आम्ही एकाच ठिकाणी होतो त्याच्यामुळे नंदमाल त्याच्यामुळे. पण मला आवडतं पुण्याचं क्लायमेट छान आहे. पुण्याचं काही ठराविक जागा खूप छान आहेत. दगडूशेठ हलवाईचा परिसर खूप छान आहे. म्हणजे पुण्यातल्या काही काही जागा खरंच वाखाणण्यासारख्या खूपच सुंदर आहेत आणि आम्ही जातो दरवर्षी पुण्याला. ते पण गणपतीसाठी जातो का तर आम्हाला तिकडे बोलवलेलं असतं म्हणून आम्ही जातो. पण पुण्यात जायचा फक्त तेवढ्या पुरते आम्ही जातो. ही माझ्या बाजूला राहते असं म्हणणारी बाईची कमेंट वाचली मी. त्याच्यानंतर हिचा मुलगा आमच्या बाजूच्या शाळेत जातो वाचलं मी. म्हणलं बापरे किती लोक, म्हणजे लोकांना लगे हात बोट दिलं की हात पकडतात. त्याच्यानंतर एका बाईने अहो हिची सासू तर चांगली आहे, ही असं कसं बोलू शकते. मी कधी म्हटलं माझी सासू वाईट आहे? आणि मला काय होतं माहितीये, हिच्या आतापर्यंत ज्या सगळे जे रोल आहेत ना त्याच्यावरनं हिला उगाच जज केलं जातं. तसं नाहीये खरं तर. ते खरं आहे की मला ना ह्याचा एक रोलचा एक मला रोलबद्दल नक्कीच बोलायला आवडेल की आत्तापर्यंत ना मी निगेटिव्ह रोल खूप केलेत. पॉझिटिव्ह रोल मी कळत नकळत मध्ये केला होता आणि वर्षभरांत मला निगेटिव्ह केलं होतं. तर तेव्हापासून म्हणजे इवन आता ह्याच्यावरनं ट्रोल नका करू, पण सासरकडच्यांनाही गैरसमज झाले ती बापरे अशीच आहे की काय. पण मी आत्ता सुद्धा परवा एक फोटो टाकला. माझ्या सगळ्या नंडा म्हणजे माझ्या आत्ते नंडा, माझ्या मावस नंडा, माझे सगळे तुषारचे काका काकू आत्या आजोबा मामा चुलत भाऊ अमुक तमुक सगळ्या माझ्या जावा. आमच्यात इतकं प्रेम आहे, इतकी मी सगळ्यांना धरून आहे. माझे सगळे सासरचे माझ्या पाठीशी आहेत. तुषारच्या अनेक मावश्या आहेत की ज्यांच्याकडे माझं जाणं येणं आहे आणि ज्या मला प्रेमाने करतात. त्यामुळे माझ्या सासरचे खूप चांगले आहेत आणि माझ्या सासरचे मला खूप एन्जॉय करायला देतात. सो मुद्दा काहीच नाही तिकडे. तर त्यामुळे लोकांनी जेव्हा भाईची आम्हाला माहिती आहे सासू कशी भैया मला असे नसतं. म्हणजे ते स्क्रीनवरचं काम वेगळं आहे, हा तो एक कामाचा भाग आहे. कामाचा भाग प्रत्यक्ष आहे. घरात स्वाती काय अशी नसते ना 24 तास. ह्याचं हे लंपास त्याचं ते चोर, हे तो रोल आहे. तो मला मी तशी जगले तर तुम्हाला तो रोल आणि एन्जॉय करतात ना लोक, एन्जॉय करतात. उलट तिला काय म्हणतात त्याला शिव्या घालणारे पण लोक आहेत, ती आमची पावती करते हिची कामाची. म्हणजे रस्त्यावर तर मला किती लोक आज तुम्ही भाजी घेऊन जाणार का असंच आम्हाला न सांगता, किंवा चोरून देणार का वगैरे असं विचारतात. का तर ते माझी तुझी रेशीम गाठ मधला रोल जो होता ज्याच्यामध्ये मी सरळ भाजी उचलून घेऊन जाते वगैरे. तर मला किती म्हणजे किती प्रेमळ असतात बघा लोक. ते भाजीवाला एक बाई होती भाजीवाली, तिने मला सांगितलं मी डोळे बंद करते तुम्ही घेऊन जा असं केलं तिने मला. मी म्हटलं काय वेड्यात का तुम्ही, पैसे घ्या. तर म्हणे नाही हो मी नाही बघत, जा जा तुम्ही. म्हणलं अहो नाही हो, हा रोल होतो. म्हणजे रोल इतकं लोक रिलेट करतात आणि इतकं लोकांना ते खरं वाटतं, असं थोडीच आहे. खूप क्यूट मोमेंट होता तो. कारण असं असतंच की प्रेक्षक असतात ते कलाकारांना असे खूप जवळचे वाटतात किंवा ते असं म्हणतात अरे रोज त्यांना असं अरे आपले शेजारचेच आहेत असे ट्रीट करतात. बट स्टील खूप भारी एक असतं ना की आपण कसं सांभाळून घेतोय समोरच्याला ते पण महत्वाचं असतं. तू खूप भारी करून घेतेस. म्हणजे हिला तर किती वेळा आम्ही बाजारामध्ये तुम्ही रस्त्यावर भाजी घेता, हो रस्त्यावरती घेतो भाजी, आम्ही नाही मॉलमधनं मागवत कारण तिथे फ्रेश भाजी मिळते रस्त्यावरती, भाजीवाल्या बाईकडे चांगली भाजी मिळते. मला बार्गेन करून घ्यायला आवडतं. त्यामुळे लोकांना असं वाटतं बापरे ह्या बार्गेन वगैरे पण करतात. तुम्ही तर ऍक्टरच आहात, तुम्ही कशाला बार्गेन करायचं, आहे त्या पैशाला घ्यायचं. म्हटलं अरे बार्गेन करण्याची गंमत आहे ती नॉर्मल वागून बार्गेन करून घेण्यात त्याचा एक काय म्हणते जिंकल्याचा अभिमान असतो मला त्याच्यात. प्रत्येक बाईचा काय म्हणतात त्याला एक हक्क आहे, जन्मसिद्ध हक्क आहे बार्गेनिंग करायचा. तो की एखादी गोष्ट 200 रुपयाला असली तर ती जर आपण 150 रुपये 160 रुपयाला जरी विकली, 30 रुपये कमी केले 40 रुपये कमी केले याचा मुलींसाठी तो मी करते. आणि त्याच्यात ती पट येते. मी तर म्हणतो कधी कधी तर फुकट पण येऊ नये इतकं नसावं नसेल ती इतकी नाही छे छे. कामाची पावती हे एक विचारायचं होतं की तुला दादा ताईची कुठली एखादी कॅरेक्टर किंवा एखादं काम तुला कुठलं आवडलं होतं आणि तेव्हा तुला असं कामाची पावती आहे? म्हणजे माझ्या दृष्टीने कामाची पावती म्हणतेस, माझ्या दृष्टीने तिची सगळीच कामं आत्तापर्यंत तिने वाजवलेली आहेत, चोख आहे. तिचा प्रॉब्लेम असं म्हणता येणार नाही मला, पण ती ना म्हणजे मी एक चुकीचा शब्द म्हणते त्याला, हावरटारखं काम करते ती. म्हणजे ते कसं माहिती, ती भूक आहे तिची, कामाची भूक आहे तिची ती. आणि ती तो रोल कुठल्याही रोलमध्ये तिला बसवा ती उत्तमच करते. तिचा माझी तुझी रेशीम गाठमधला रोल मला आवडला होता. कळत नकळत मधलं तिने जे ट्रान्झॅक्शन दाखवलं होतं की आधी ती साधी भोळी असते आणि नंतर डायरेक्ट ती एकदम 360 डिग्री चेंज होते, तो रोल तिने चांगला निभावला होता. त्याच्यानंतर बऱ्याच सिरियल तिने हिंदी पण, आता शेखर सुमन बरोबर एक कॉमेडी होती सिरियल, त्याच्यामध्ये हिंदीमध्ये पण तिने तिचं काम करून दाखवलं होतं. तिच्या कामाबद्दल त्याची पोचपावती परेश रावलांकडनं आली होती.
की खूप सुंदर काम करतेस तू म्हणून. आणि माझी कुठची तरी कधीची ऑडिशन शोधून काढून त्यांच्याकडनं मला बोलावणं आलं होतं. म्हणजे मी आणि मग मी त्या लोकांना अप्रोच झाले आणि मी जी ऑडिशन त्यांनी मला सांगितलं तू स्वतः हे कर म्हणजे एक ऑडिशन म्हणजे त्यांनी मला सांगितलं हे कॅरेक्टर असं आहे इम्प्रोव्हायझेशन करून पाठव. आणि जे मी पाठवलं ते माझ्या नावासकट म्हणजे ज्या नावाने मी ती ऑडिशन स्वतःच मला नाव ठेवून एक नाव स्वतः घेऊन मी ती ऑडिशन करून पाठवली. ज्या नावाने ते त्यांना नाव पण इतकं आवडलं ते माझं काम पण आवडलं. विनंती नाव ठेवलं होतं मी आणि त्या नावाने मला त्या सिरियलमध्ये त्यांनी कास्ट केलं होतं. म्हणजे त्यामुळे मला शेखर सुमन स्वतः म्हणजे काय झालं की पहिले 2 दिवस तर ते बोलले नाहीत, पण जसं मी त्यांच्यावर एक सीन केला त्याच्यानंतर ते मला रोज खाल्लं हाक मारायचे. माझी वरती होती मेकअप रूम, ते मला खाल्लं चलो खाना खाने के लिए स्वातीजी असं म्हणायचे शेखरजी. सो मला असं वाटतं ती माझ्यासाठी कामाची पोचपावती होती. किंवा हिंदीत काम करून सुद्धा लोकांनी आता लेटेस्ट म्हणशील तर थोडंसं सांगूया आपण आता याबद्दल. तिने आता एक वेबसिरीज साठी केलं राम कपूर बरोबर. तिला संधी मिळाली काम करायची आणि प्रचंड तो पण खुश झाला आणि लवकरच येईल आता ती. तर त्याच्याबद्दल तिलाच अनुभव विचारतो कसा आहे तो. बेसिकली जेव्हा म्हणजे मला माहितीच नव्हतं की कोण करतंय मेन लीड तिकडे आणि मी गेले आणि गेल्यानंतर कोण आहे आणि नंतर मला राम कपूर दिसल्यावर मी उडाले. कारण मी लहान होते तेव्हा त्यांची ती मी सिरियल पाहिली होती. गौतमी गाडगीळ त्यांची बायको त्यांच्याबरोबरची ती सिरियल पाहिली होती मी. आणि तेव्हा तो चॉकलेट बॉय होते ते आणि आता ते जाडेबिडे झाले होते पण आता ते परत बारीक झाले. सो मी त्यांना बघून ना गार झाले. म्हटलं अयला हे त्याच्यामध्ये. आणि मी ना मला धडकी भरली. म्हणजे एवढे वर्ष काम करून सुद्धा जेव्हा आपण एखाद्या कलाकाराबरोबर वेगळ्या इंडस्ट्री हिंदी इंडस्ट्री आहे आणि आपल्याला वेबसिरीजमध्ये काम आपण करतो आणि वेगळाच रोल होता तो, तर मी थोडासा टेन्शनमध्ये होते. आणि तो ना एक मेंटल असायलममधला तो रोल आहे. मी फार वेगळ्या प्रकारचं त्याच्यात काम करते आणि वेगळी भूमिका आहे ती माझ्या करिअरमधली. तर मी बसले होते आणि आता मला बोलायचं आणि त्यांच्या अंगावर मला धावून जायचं होतं ते बोलतील तेव्हा. तर मी काही आधी आवाज लावला नाही पण ना त्याच्या आधी ते माझ्याशी बोलायला आले. मी मला त्यांचा मोठेपणा हा आवडला की ती व्यक्ती माझी स्वतःहून बोलायला आली. आपका चेहरा कुछ फैमिलियर है, मैंने आपको देखा है कहीं पे, क्या हमने एक साथ काम किया है, असं त्यांनी मला विचारलं. तर म्हटलं नहीं सर मैंने तो आपके साथ काम नहीं किया है लेकिन आपने कहीं पे देखा होगा मुझे. तर त्याच्यावर ते म्हटले की हाँ आपने हिंदी कुछ किया है. म्हटलं हाँ मैंने बहुत हिंदी काम किया है. मग त्यांना मी सांगितलं मग त्यांनी ती शेखर सुमनची सिरियल पाहिली होती. मग ते म्हटले अरे हाँ वो तो मैंने देखा था वगैरे वगैरेच. आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत ठीक होतं. नंतर तो सीन केला. सीन करताना मी आवाज तर लावला नाही रिहर्सलमध्ये. आणि जेव्हा मी सीन केला आणि मी त्यांना अशी धक्का त्यांच्या अंगावर जाते, धक्का मारून मी निघून जाते. ते जेव्हा शूट झालं त्याच्यानंतर मी कट असं झाल्यावर मी परत उलटी चालत येत होते. तेव्हा मला अचानक प्रचंड टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला आणि मी म्हटलं बापरे काय टाळ्या. आणि मला कळलंच नाही. मी गेल्यावर क्या लड़की है ये तो बॉम्ब है, क्या आवाज है, क्या आवाज की रेंज है, आपने स्टेज किया है. म्हटलं हाँ मैंने स्टेज किया है, मैंने नाटक में काम किया है, मैं ड्रामाज में काम कर चुकी हूँ. क्या रेंज है आपकी आवाज की, क्या काम करते हो आप मुझे पता ही नहीं चला था कि आप इतना आवाज लगा. मैंने जो अभी किया मैं एकदम डर गया जब आप मेरे ऊपर आ गए. आणि तो सीन ओरिजिनल मिळाला त्यामुळे डायरेक्टरला. आणि मी तो आवाज आधी न लावल्यामुळे त्यांना ते अनएक्सपेक्टेड होतं. आणि त्याच्यानंतर ते मला म्हणाले की मुझे बहुत मजा आया आपके साथ काम करके. आणि मग त्याच्यानंतर आमचे जे 2-3 सीन झाले ना त्याच्यात ते स्वतःहून राम कपूर आपल्याशी स्वतःहून मला एकेरी हाक मारली, स्वातीजी कैसे हो, गुड मॉर्निंग, आ गई आप, इतकं नाव लक्षात ठेवून. आणि मग ते यायचे, भेटायचे, ग्रीट करायचे. आणि मग सीनच्या वेळेला चाय लेंगी, कॉफी लेंगी, अरे इनको पानी दे दो की इनके आवाज की रेंज बहुत है, असं ते म्हणायचे की म्हणे इनको पानी दे दो, मैं नहीं कर सकता इतना ये कर रही है. म्हणजे मला त्यांचा हा मोठेपणा खूप आवडला की एखादा सीन मी जेव्हा 11 वेळा त्यांच्या समोर केला. काय झालं जरी वेबसिरीज असते ना तेव्हा कॅमेराज खूप असतात, पण माझ्यासाठी हा अनुभव वेगळा होता की OS लॉंग शॉट, 2 शॉट हे सगळं होतंच, पण
त्यांचे क्लोज, माझे क्लोज, अमुक तमुक, असं 11-12 वेळा तो सीन करायचा होता. आणि तो तेवढ्याच एनर्जीनी केल्यामुळे ते एवढे खुश झाले, क्या खा के आती हो हम, असं त्यांनी पण मला विचारलं. आणि मला इतका आनंद झाला. आणि मग दुसऱ्या दिवशी पण ते माझ्याशी स्वतःहून बोलले. तिसऱ्या दिवशी कब अब मिलेंगे, अगला हम काम एक साथ करेंगे स्वातीजी, असं वगैरे बोलून गेले माझ्याशी. तर मला ती खूप मोठी पोचपावती होती तेव्हा. असं नेहमीच पुढे जाताना मला बघण्यात मला नेहमीच आनंद होतो. कारण ज्या पर्पजसाठी मी तिच्याशी प्रेम करून तिचं लग्न केलं होतं त्याच्यात ती म्हणजे काय म्हणतात त्याला, ऍक्टिंग मधली अमिताभ बच्चन व्हावी हे माझं नेहमीच स्वप्न आहे. अरे वा, आणि ते तिने व्हावं. आणि माझ्या तिच्याबरोबर म्हणजे फुल सपोर्ट आहे त्या गोष्टीसाठी. खूप छान स्वाती, ते तुझं काम मला खूप आवडतं. आणि मी पाहिलंय का तुला असं ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा सगळंच बघितलं, त्याच्यामुळे मला माहिती आहे तुझ्यात काय एनर्जी असेल. मी इमॅजिन केलं की राम कपूरने तुला कसं ट्रीट केलं. जर खूप भारी वाटलं हे सगळं ऐकून. तुला दादाचं कुठलं एखादं काम आवडलं होतं किंवा असं वाटलं होतं की नाही भाई हे भारी काम आहे? मी खरं सांगू, माझा नवरा उत्तम तबला वादक आहे. हो, ते सगळ्यांना नाही, सगळ्यांना नाही माहितीये. सगळ्यांना तो ढोलकी वाजवताना दिसतो, हा. पखवाज वाजवताना दिसतो. पण माझा नवरा जेव्हा तबल्यावर बसतो तेव्हा त्याच्या हातातनं जे सूर निघतात ते मला प्रचंड आवडतात. आणि मी ते बघून त्याच्या प्रेमात पडले होते. बाकी कशासाठी मी होकार नसेल दिला त्याला, पण मला त्याचं वाद्यवृंद, म्हणजे मी त्यावेळेला त्याने हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम त्यांनी केला होता. आणि तेव्हा त्याने जी गाणी वाजवली होती त्याची ती जाण किंवा त्याची ती त्याच्या हातातनं जो गोडवा निघतो ना तबल्यावर, त्याच्यावर मी प्रचंड, म्हणजे मी तेव्हाचा तुषार मला अजूनही, मी बऱ्याच वेळा तुषार आता तबला नाही वाजवत तर मी त्याला ओरडत असते की तुषार ते सोडू नकोस, ज्या गोष्टीमुळे मी तुझ्या प्रेमात पडले ते तू कायम ठेव. तर त्यामुळे ते त्याचं खूप छान होतं. तो आता कार्यक्रमामुळे ढोलकी वगैरे वाजवू लागला. म्हणजे प्रोफेशन आहे बघ. माझं म्हणणं असं की नुसतं एक वाद्य धरून बसलो असतो तर मी आज कुठेच गेलो नसतो. तर ते तो करतोय, पण मेन वाद्य त्याचं तबला आहे आणि तबल्यात त्याने शिक्षण घेतलंय हे मला सांगायला जास्त आवडेल. आणि तबल्याचे कार्यक्रम फार कमी आले नंतर, वाद्यवृंदात त्याने केलं पण तबल्याचे कार्यक्रम कमी आले आणि त्याला सगळीकडे ढोलकी हातात घ्यावी लागली. ढोलकी आणि ऑक्टोपॅड तो उत्तम वाजवतो. ऑक्टोपॅड, ढोलकी, पखवाज पण अतिशय सुंदर वाजवतो. तर त्यामुळे मला ते त्याचं फार आवडतं. आणि दुसरं म्हणजे मला तुषारचं काय आवडतं, काम. कुठलं काम आवडतं? काम तर मी सांगते, घरकाम सांगू नको. नाही. काय आवडतं तुला तुषारबद्दल, काय आवडतं हे पण सांग. हा, त्याचं काम म्हणजे तो नेहमीच त्याच्या कामामध्ये पर्टिक्युलर असतो. त्याच्या कामात तो अत्यंत मन लावून काम करण्याची त्याची पद्धत मला आवडते. त्यामुळे त्याने केलेलं आत्तापर्यंतचं प्रत्येक काम वाजलेलं आहे. म्हणजे अगदी त्याने आत्तापर्यंत जे जे शो केलेत ते वाजलेत. म्हणजे अगदी कॉमेडी एक्सप्रेस असू दे, कॉमेडीची बुलेट ट्रेन असू दे, नाही कॉमेडीची बुलेट ट्रेन नाही, घडले बिघडले हास्य सम्राट, त्याच्यानंतर आता कॉमेडी एक्सप्रेस, फू बाई फू, म्हणजे सगळेच त्याच्या शिरपेचामध्ये काय म्हणतो ना तसे उत्तम एक 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 तुरे आहेत ते त्याच्या शिरपेचातले, ते त्याने वाजवलेले कार्यक्रम आहेत. आणि त्याचा ना सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, त्याचा कॉमेडीची त्याला उत्तम जाण आहे. आणि त्याने ना कॉमेडीच्या अनेक पिढ्या बघितल्यात, ह्याचा मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. कारण घडलंय बिघडलंयच्या वेळेला विजय कदम होते, मुक्ता होती, अश्विनी एकबोटे होत्या, अतिशा नाईक होत्या, अतिशाताई होती, सतीश तारे होते. म्हणजे ती जी पिढी आहे त्या पिढी बरोबर त्याने वाजवल्यामुळे, आणि श्रीरंग गोडबोले, रंगा गोडबोले बरोबर काम करायचं म्हणजे शार्पच राहायला लागायचं. सो रंगादादा म्युझिक सांगणार. तुषार आता इथे काय म्युझिक करशील, झाडावर चढणारा माणूस त्याचं म्युझिक होतं, असं कसं म्युझिकचं चांगलं डेफिनेशन असू शकतं. मग म्हणजे हे आपण समजायचं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ना म्युझिकली कॉमेडी करणं हा त्याचा हातखंड आहे. म्हणजे कॉमेडी जसं लिहून दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे त्याप्रमाणे आम्ही कलाकार करतच असतो, पण जर एखाद्या कार्यक्रमाला म्युझिक नसेल तर काहीच मजा नाही. म्युझिक मधनं पंचेस क्रिएट कसे करायचे त्याच्यात जरा माझी थोडं म्हणजे मला
थोडंसं ज्ञान आहे त्याच्यामध्ये. आणि इवन प्रत्येक लेखकाबरोबर बसायचं, त्यातला काही पंचेस द्यायचे. म्हणजे इवन निलेश बरोबर पण तो चला त्याला लेखन जेव्हा निलेश करायला बसायचा तेव्हाही तुषार त्याच्याबरोबर असायचा. रात्र जागरणी या लोकांनी केलेले आहेत, पहाटेपर्यंत बसून क्रिएटिव्ह मध्ये असायचो म्हणजे असायचा तुषार. त्यामुळे त्याला ती एक उत्तम जाण आहे. आणि मला त्याचं हे तर आवडतंच, म्हणजे मला त्याचं वाजवणं वगैरे तर आवडतंच. त्याची ढोलकी आवडते, तबला आवडते, हे मी सांगितलंच. पण मला ना त्याने केलेले पोहे आवडतात, त्याने केलेली मिसळ आवडते. माझा पुढचा सेगमेंट तू खातेस ताई. ठीक आहे, चल, तुला काय आवडतं दादानी बनवलेलं? नाही, त्याने मला बनवलेलंही आवडतं. आणि मेन राहिलं की ड्रायव्हिंग. हा, तेच त्याच्यावर मी येतच होते, पण आधी मी खाण्यावर आले. मला तुषारचं ड्रायव्हिंग खूप आवडतं. म्हणजे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे ना ड्रायव्हिंगचा, म्हणजे लोकांना भीती वाटत असेल त्याच्या गाडीत बसायची, पण मी झोपू शकते. बरं, मी झोपू शकते कशाला, माझी आई झोपते, आई घोरते माझी आई. 100-140 स्पीडला सासू झोपलेले असतात. म्हणजे आता बोललो असतो जाऊ दे. पण खरंच सांगते की एवढा विश्वास आहे जावयावर की गाडीमध्ये 140 स्पीड असलं तरी माझी आई छान झोपलेली असते. तर तुषारचं ड्रायव्हिंग खूप छान आहे. त्याचं ना माइंड, त्याला खूप आधी रस्ता कळतो, त्याला त्याच्या रस्ते लक्षात राहतात, त्याला रस्त्यात कुठे काय घडू शकतं याची एक तिसरा डोळा आहे त्याच्याकडे. इवन मी अजून एक त्याच्यातली एक गोष्ट मला जी प्रचंड आवडते ती म्हणजे हातात गाडी घेतल्यानंतर गाडीत काय प्रॉब्लेम असू शकतो हा माणूस लगेच सांगतो. हे कसं काय? हा, म्हणजे तो ना, म्हणजे तो मी लहानपणी मित्रांबरोबर गॅरेजमध्ये कामं केलेली आहेत, त्यामुळे गाड्यांची माहिती खरंच होतं की अच्छा. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की गाडीत बसला की स्वाती अर्ध्या तासाने गाडीला काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे, इतकं सांगतो तो. माझ्या गाडीबद्दल तर सांगतोच मी, म्हणजे माहिती आहे मला. आणि म्हणजे मी त्याला नेहमी चिडवते की मी तुझी एक साधारण 6वी-7वी बायको आहे का, तर त्याची पहिली बायको वॅगनार होती, नाही पहिली स्प्लेंडर होती, मग वॅगनार आली, मग झायलो आली, मग हेक्झा आली, मग बाईकाई आली, मग माझी I10 आली, आणि मग माझा नंबर येतो. त्यामुळे गाडी प्रेम प्रचंड आहे. आणि गाड्यांना सजवणं, गाड्यांची काळजी घेणं, स्वतःच्या गाडीची काळजी घेणं, म्हणजे बाहेर निघायच्या आधी त्या गाडीला चकचकीत करून तिचा नटवून आणतो तो. जेवढं तो माझ्याकडे लक्ष देत नाही, तू काय कपडे घातले ते म्हणून बघणार पण नाही, पण तो ती गाडी छान करून आणतो. म्हणजे जनरली आपण हॉटेलमध्ये कुठे आउटडोअरला गेल्यावरती काय त्याला तर 100 रुपये गाडी मी धुतो स्वतः गाडी. हो, इतकं निघायच्या आधी मी त्याला, मला फक्त बादली आणून दे, मी धुतो गाडी, इतकं त्याचं ते गाडी प्रेम आहे. आणि मग म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, किंवा त्याचं राहणीमान, त्याचा ड्रेस सेन्स तर मी शिकवलं, ह्याच्यामुळेच आहे तो. आता क्रेडिट ताईने घेतलेलं आहे, ठीक आहे, ड्रेस सेन्स चांगला आहे, पण तरी सुद्धा त्याचं एकंदरीत राहणीमान मला आवडतं. आणि मुळामध्ये स्वच्छ, टापटीप, सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणं, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं, म्हणजे ज्या मीही नाही करत. बँकेची कामं घरापासून ते बँकेपर्यंतचं, घरामध्ये काय संपलंय अन्नधान्य त्याची जास्ती खबर मला असते. म्हणजे मी कालच त्याला म्हटलं अरे कोथिंबीर, आणि त्याने माझ्या तोंडासमोर कोथिंबीरीची जोडी धरली. म्हणजे घरामध्ये काय संपलंय पासून ते बाहेरचे, म्हणजे मी लक्ष देत नाही असं नाही हो, नाही तर परत त्याच्यावर ट्रोल करा. पण सध्या शूटिंगमुळे मी बाहेर असल्या कारणाने, आता पण मी नंदमहलला शूटिंगला गेले होते, लक्ष्मी निवासच्या. सो मला काळजीच नसते की तो किती छान घर बघू शकतो, आणि त्याच्याबरोबरीने तो पोराला पण आमच्या म्हणजे इतकं प्रेमाने, म्हणजे स्वराध्याची पण काळजी करायची गरज नाही, तो सगळ्या खऱ्या अर्थाने गृहकृत दक्ष असं नवरा आहे माझा. म्हणजे बारीक बारीक गोष्टी सगळ्या दादाला माहितीच असतात. कारण ऑब्व्हियस आहे, तुम्हा दोघांच्या म्हणतात समजूतदारपणामुळे, किंवा ते तू थोडं बघ, मी थोडं बघते. आणि म्हणजे आजकाल मुलांना तुझ्या बँकेत किती पैसे, माझ्या बँकेत किती पैसे माहिती नसतं, आमचं सगळं माहिती असतं. आम्हाला एकमेकांबद्दल सगळं माहिती असतं. इव्हन पैसे संपत आले तरी तो मला स्वाती खर्च कमी करा, कारण आपला पुढचा चेक यायचा आहे, ही जाणीव, अंडरस्टँडिंग पाहिजे, तेवढं अंडरस्टँडिंग. किंवा तुझे पैसे कधी येणार आहेत, माझे आता एवढे राहिलेले आहेत, तुझं कसं काय, तर आम्हाला ना कमीपणा नाही वाटत.
त्या गोष्टी, माझं ते त्याचं आणि त्याचं ते माझं आहे. त्यामुळे मला कुठेच कमीपणा नाही वाटत की काय रे आता काय करायचं होतं, हे नाही, असं नाही, तसं नाही वगैरे, असं आम्हाला काही वाटत नाही. आणि देवाच्या कृपेने आजपर्यंत कधीच असं कुठल्याच म्हणजे हेवे दावे ह्या गोष्टी म्हणजे इकॉनॉमिकल सुद्धा मी कधी अडकलेलो नाहीये. तुम्हाला एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत, ही खूप मोठी गोष्ट आणि ही साहजिक आहे, कारण तुम्ही वयाच्या खूप लहान एकत्र आलायत आणि नंतर तुम्ही खूप गोष्टी बघितल्यात. आपण एक छोटा गेम खेळूया, त्यामध्ये मी कप्स ठेवेन, तुम्हाला ते स्ट्रॉजनी असे उचलून पिरॅमिड बनवायचं त्यांचं. बरं. बघू कोण म्हणजे खमकर. वेगवेगळं बनवायचं. हो, बापरे. ते दादा वेगळं ताई वेगळं, म्हणजे कोण जो पहिला बनवेल तो जिंकणार. बापरे. चला बघूया. चालेल, मग स्टार्ट करूया. त्याचं प्रोफेशन सुरू झालं वेगळं. काटे आले ना. चालेल, सुरू करूया आपण. रेडी, स्टेडी, गो. उचलायचंय, ठेवायचं नाही, sorry, सरकवू सरकवायचं नाही, नकोस ताई. उचलायचंय. बापरे. अरे बापरे. 3, 2, 1 नाही का. आता खरा मजा आहे. बापरे स्वाती, फास्ट असंच उचलायला लागेल ना. वा. असं नाही करणार. थांब जरा. ताईने अशा प्रकारे पिरॅमिड बनवलेला आहे आणि ती जिंकलेली आहे. जो काही दादा तिकडे उलटा कप. आम्हाला उलट्या ग्लासची सवय नाही ना. उलट्या ग्लासची सवय. जे काही तो glass करत पण सरळ झाला. भारी. म्हणजे ताईने झालं ती स्टार्टिंगला जर असं हे झालं तिचं. त्याच्यावरून कळलं असेल आजच्या घरांचा बॅलन्स तिच्याकडे. हो, मी तेच बोलणार होते. म्हणजे माझे शब्द जे चोरतात मग असं तुम्ही प्रश्न विचारायची गरज लागली नाही, उत्तर दोघांकडून रेडी होती आधी. खूप मजा आली मला. तुम्हाला गेम खेळताना किती मजा आली. तुझा आता गेम सुरू व्हायचा ते हो बघ ना. काय आता काय म्हणायचं आता. मी गेम केला त्याचा. नाही पण संसाराच्या बॅलन्स करायला मी 21 वर्ष बॅलन्स करतेय, म्हणून असेल ही कदाचित सवय झालेली. आणि भांडी लावायची सवय जास्त मला आहे ना. करेक्ट करेक्ट. घासलेली भांडी लावायची, त्याच्यामुळे आणि कदाचित मला काठीने फक्त वाजवतं माहिती. त्यामुळे त्याला ते जमलं नसेल. पण बघ, शेवटी तुला बॅलन्स माझ्या हातात द्यावा लागेल. आहेच ना. पण तो नाकारत नाहीये. नाही नाकारत नाहीच तो. त्यामुळे मी त्याला कायम साथ देईन असं मी म्हणते. त्यामुळे मी त्याला नेहमी मदत करीन. त्याचा संसार असा जसा मी सांभाळून उभा केलाय तसाच मी पुन्हा एकदा त्याच्या बरोबरीने हळूहळू थांबणे सरळ करते. सॉरी. आता मला उभं राहायला लागेल. थांबा. मी पण लावतो ना हात थोडासा. असं नको व्हायला. तू लावलास की पडताय. कॉन्फिडन्सच घालवते. उलटा. अरे काय पकडतो. हा, वा. असा आम्ही दोघांनी मिळून एकमेकांचा संसार, आमचा एकत्र संसार असा फुलवलेला आहे आणि बॅलन्स केलेला आहे. खूप भारी. म्हणजे खरंच ही छान गोष्ट आहे, जे काही तुम्ही सांभाळून एकमेकांना एकत्र राहताय. पुढचे काही वर्ष अजून तुमचे छान जाणार आहे, अजून तुमचे छान छान मोमेंट्स येणार आहे. खूप भारी. पण तुम्हाला आता मी 1 मिनिट दिला आणि एकमेकांना काहीतरी सांगावं असं वाटलं, किंवा एखादी गोष्ट नाही आवडली ती बोलावीशी वाटली, खूप आवडली ती बोलावीशी वाटली, ती काय बोलाल? बापरे, म्हणजे अगदीच करा. मी एक गंमत सांगते. तुषारला मी नेहमी बाहेर पडला की मी त्याला नेहमी सांगते की पटकन 2 मिनिटात काय बोलता येईल ते बोलून टाक, कारण मला आता राग आलाय तुझा. की तो म्हणतो आय लव्ह यू. 2 मिनिटात येत होऊ शकतं ना. आता कसं बाकीचं 2 एक तर मिनिटात मॅगी नाही तर 2 मिनिटात आय लव्ह यू असं म्हणतो मला. त्यामुळे मी त्याला एवढंच सांगेन की त्याची मला जशी साथ आहे तशीच जन्मभर राहो. आणि माझा जो विश्वास आहे त्याच्यावरचा तो कायम राहणारच आहे. आणि तो त्याने विश्वास संपादनच केलेला आहे माझा. सो तो कायमच माझ्यासाठी आदर्श आहे. माझा तो बाबा आहे, माझा नवरा आहे, माझा मुलगा पण तोच आहे आणि माझा प्रियकर पण तोच आहे. आणि तसंच तो जन्मभर राहणार आहे. आणि माझं प्रेम त्याच्यावर कायमच असणार आहे. त्यामुळे आय लव्ह यू. आय लव्ह यू.
खूप छान, एकदम भारी वाटतं मला तुमच्या दोघांसोबत. दादा, तुला काय वाटतं नाही, बोलावंसं? माझं हेच म्हणणं असणार आहे अर्थात, कारण 21 वर्ष खूप छोटा स्पॅन नाही आहे. हा खूप मोठा स्पॅन आहे बेसिकली. त्यामुळे एकमेकांना समजून उमजून घेत आणि इथपर्यंत आलो आहे. आणि अजूनही आयुष्याची काही नाही तर अजून आम्हाला 50शी पण गाठायचे. आमच्या लग्नाची 50 वर्ष मला बघायची. त्यामुळे असंच तू कायम माझ्यावरती प्रेम करत राहा. आणि काय म्हणतात त्याला, माझ्या प्रत्येक गोष्टी चुकल्या माकल्या ज्या काय असतील त्या तू तुझ्या पदरामध्ये घालून घे, पोटामध्ये त्याच्यासाठीच घालून घे. बायको असते. हा, पण मीही काही वेगळं असं करून येत नाही. हा, सांगतोय तुला मी. म्हणजे अक्षम्य गुन्हे वगैरे असं काही करत नाही. पण म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तिचा त्याला काय सोडून दे हे मी तिला सांगतो. मी आता तू जसं म्हणालीस तसं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना सोडून द्यायच्या असतात. काय काय गोष्टी ते धरून नसतात ठेवायच्या. त्याच्याने आपल्याला मनस्ताप होतो, आपली चिडचिडी जास्त होते. त्यामुळे जगाची रीत आहे काय सूर्य नवीन उगत असतो, दिवस नवीन येत असतो, तसंच आपण सुद्धा पुढे पुढे जात राहायचं असतं. पाठचा दिवस गेला, संपलं, ते गेला गंगेला मिळालं म्हणतो आपण. ते लोक म्हणतात त्याच्यामुळेच गंगा मैली झाली वगैरे वगैरे, पण तसं नाहीये. शब्दशः नका धरू. पण म्हणणं हेच आहे की तुम्ही सोडायला शिका काही गोष्टी. चल, वाद झाला सोडून दे, कोणाचं काही नाही आवडलं, तिचा तो थोडासा प्रॉब्लेम आहे की तिला माझ्याबरोबर असं का झालं हे तिला कधी कधी असं होतं. तिचं जे माझ्याबरोबर पण होतं. आणि माझा थोडा प्रॅक्टिकल स्वभाव असल्यामुळे मी पटकन त्यातनं गिवअप करून बाहेर पडतो. पण तिला थोडंसं ते लागून राहते गोष्ट की हे माझ्या, आणि तिला डेट सकट सगळ्या गोष्टी लक्षात असतात आणि त्यात ती रिव्हिजन करत असते. त्यामुळे ते जरा सोडून दे असं मी सांगेन. मानसिक त्रास तुलाच होतो, बाकी काही होत नाही. मला फक्त ऐकायला लागतं, एवढंच आहे. खूप भारी, तुम्ही छान एक्सप्रेस झाला एकमेकांसोबत आणि माझ्यासोबत एकदम गप्पा मारल्या. वाटलं नव्हतं आपण एवढ्या गप्पा मारू, पण खूप भारी वाटलं आणि छान वाटलं तुमचं एक्सपिरियन्स ऐकून, तुमचा स्ट्रगल ऐकून, तुमचे चांगले वाईट सगळे अनुभव ऐकून. खूप म्हणजे मला असं कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये नाही होते, एकदम असं भरून आल्यासारखं पण वाटलं होतं मध्ये. खूप छान. मला ना दादा, एक आपण स्टार्टिंगला बोललो होतो, आपण विसरलो होतो ॲक्च्युली ते, की तू ताईसाठी एक गाणं गा, अशी माझी इच्छा होती. ते आता पूर्ण कर. तेच गाणं गाऊ. हां, तेच म्हटल्यावर ओळखणारी बायको मीच ना. आम्ही एक 2011 साली एका पिक्चरसाठी गाणी केली होती बेसिकली. आणि ते पिक्चर आलं का नाही आलं ते मला माहिती नाही आहे. पण त्याचं मी गाणं आता मी स्वतः कंपोज केलं म्हटल्यावरती मी गाऊ शकतो ते गाणं. अश्विनी शेंडेने ते लिहिलेलं गाणं बेसिकली. आणि नवरा बायकोचं छान नातं असलेलं ते गाणं आहे. स्वप्नांच्या गावातून तू आलीस माझ्यासाठी, स्वप्नांच्या गावातून तू आलीस माझ्यासाठी, तुझेच गाणे रुळू लागले आता माझ्या ओठी, हात देऊनी हाती आता चालू हा रस्ता, हात देऊनी हाती आता चालू हा रस्ता, सुरू झाला हा डाव नवा आहिस्ता 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 आहिस्ता. असा आमचा आहिस्ता आहिस्ता प्रवास 21 वर्षापर्यंत येऊन ठेपलेला आहे. या गाण्याची चाल त्याची आहे. खूप छान. आणि बोलत ना एकदम रिलेटेबल होते. तू का नाही इन्स्टावरती टाकत हे? नाही, त्याचे राईट्सचे वगैरे इश्यू आहेत. पण मी म्हणजे जाऊ दे, ती एक वेगळी स्टोरी आहे. त्यामुळे पण अशी वेगळा इंटरव्ह्यू किस्से म्हणून आपण नवीन इंटरव्ह्यू सुरू करूया तुमच्यासोबत. पण अशी बरीचशी गाणी आहेत की जी चांगली चांगली मी केलेली आहेत, पण ती अजून आऊट झालेली नाही आहेत. तर आपण लवकरच त्याचं काहीतरी करूया. लवकर करूया, कारण शब्द तुझ्याकडून जे बाहेर पडतात ते खूप रिलेटेबल आणि ऐकण्यासारखे असतात. आणि तू खूप छान गातो, असं गात राहा ताई, तू अशीच ऍक्टिंग करत राहा. आणि मला भारी वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून, तुमचे एक्सपिरियन्स ऐकून. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला पण म्हणजे आत्तापर्यंत पण खूप छान इंटरव्ह्यू झाले, बऱ्यापैकी लोकांनी आमचे इंटरव्ह्यू घेतले. पण अशा मनमोकळ्या गप्पा तुझ्याबरोबर मारताना आम्हाला फारच गंमत आली. कारण काही केलं ना त्यांनी प्रश्न घेऊन आलेले असतात लोक. आज आम्हाला आमच्या मनातलं बोलायला दिलंस तू, त्याबद्दल थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे. आणि तुझे प्रश्न मी चोरले यासाठी सॉरी. पण काय म्हणतात तसं खूप जुनी ओळख आहे आपली, आणि त्यामुळे कदाचित असेल मी तुझ्या मनातलं ओळखलं असं मी म्हणते. पण थँक्यू, तू इथे आलीस आणि खास आम्हाला ह्या प्रेम ह्या विषयावर आमच्याशी गप्पा मारल्यास. आणि प्रेम हे असंच असतं, असं
एकमेकांच्या सोबतीने उभं राहणारं, तसं आम्ही प्रयत्न केला आहे. इथपर्यंत आमचं आयुष्य कसं जगलो हे तुझ्याबरोबर शेअर करताना खूप आनंद झाला आणि बऱ्याच गोष्टी तुझ्यावर मनमोकळेपणाने बोललो. थँक्यू. सो मराठी मनोरंजन विश्वाला आमच्या दोघांकडून खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. एक तुमच्यासाठी छोटं सरप्राईज घेऊन आलोय आम्ही, बापरे. ते आम्ही आता देतो तुम्हाला. मराठी मनोरंजन विश्वाकडून तुला एक छोटंसं गिफ्ट आहे, तुम्हाला आवडेल अशी इच्छा आहे. थँक्यू. ओपन करून तुम्ही बघू शकता. अरे वा, दे ते तुला हा. येत नाही. ऍक्च्युली तू बोललीस ना तुझे प्रश्न माझे प्रश्न तू चोरले, असं नव्हतं. ऍक्च्युली काय झालं माहितीये, मी विचारायच्या आधीच तू खूप छान प्रकारे त्या एक्सपिरियन्स सांगितलास, त्यासाठी पण थँक्यू. कारण असं कोणी सांगत नाही. नाही, खरंच आहे. मी म्हटलं तसं, आम्ही म्हटलं की आमचं ना ओपन बुक आहे यार. आम्ही म्हणजे सेलिब्रिटी जरी लोकांसाठी असलो तरी आम्ही माणूसच आहोत ना शेवटी. हो. त्यामुळे जे सर्वसामान्य माणसांना जे प्रश्न पडतात किंवा त्यांच्या ज्या समस्या असतात त्याच आमच्या सुद्धा आहेत. त्यामुळे आणि प्रत्येक अशा बारीक सारीक चढउतारातून, दुःखातून, त्रासातून, टेन्शनमधनं, अनेक वैयक्तिक प्रॉब्लेम्समधनं उभे राहत आम्ही दोघं आलोय. त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही त्या गोष्टी मान्य आहेत की आम्ही जसे जगलोय ते तुझ्या पुढे पूर्णपणे मांडून टाकायला आम्हाला काहीच वाटलं नाही. अरे खूप वा, मजा आली. हे लक हो. तुम्हाला वाव गाव ग्रेट. मिळण्यासाठी आहे. किती छान. हे काचेचा बाऊल आहे आणि याच्यामध्ये एक कासव आहे जे प्रॉस्पेरिटीसाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी असतं ते. त्यामुळे हे खूप छान गिफ्ट आहे, आम्हाला आवडलेलं आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. थँक्यू. येस, ते मी ठेवते. नक्कीच मला आवडलंय गिफ्ट आणि यातूनच तुमची शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि नक्कीच प्रॉस्पेरिटी वाढेल आणि आपण असेच उत्तरोत्तर अनेक इंटरव्ह्यू करत राहू आणि Exactly. नवीन नवीन विषय, नवीन नवीन चर्चा घेऊन येऊ. नक्कीच. आणि थँक्यू सो मच. तुमच्या ह्या चॅनलतर्फे तुम्ही खूप मनोरंजन करताय. तुम्ही अनेक सेलिब्रिटीजचे मनातले विचार त्यांना बोलतं करताय. यासाठी तुमच्या खूप खूप आभार आहेत किंवा खूप कौतुक आहे. आणि तू इतकं छान इंटरव्ह्यू घेते त्यामुळे हे सगळं शक्य होतं. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच.